वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देतोय असं स्टेटमेंट येणं ह्याच्यावरून कळतं की जी नैतिक जबाबदारी आहे ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही. हे जग जाहीर आहे की तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरनं काढण्यात आला, तो व्हिडिओ कोणाला दाखवण्यात आला. आपल्याला दिसतंय की ते दाखवतायत कोणाला तरी, कोणाचे ऑर्डर्स होते, तो माणूस नेमका कोणाचा होता. आणि त्याला ऑलमोस्ट आता तीन महिने होत आहेत आणि आता तुम्ही राजीनामा देताय आणि ते पण वैद्यकीय कारण सांगताय. म्हणजे नेमकं चाललंय काय? आणि राजीनामा हा फक्त फार्स आहे. मी तुम्हाला लिहून देते 6 महिन्यानंतर म्हणणार आहेत की ह्यांना काही निष्पन्न झालं नाही, परत रिइन्स्टेट करतील कॅबिनेट. आम्हाला तसं नको आहे. ह्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे. कारण का हे पहिलं प्रकरण नाही, हे पहिलं प्रकरण आहे जे उघडकीस आलं आहे. पण अनेकदा त्या जिल्ह्यात हे घडत गेलं आहे. अनेक वेळा निष्पाप लोकांवर अशा प्रकारची क्रूर हत्या केली गेली आहे, पण ते आपल्या उघडकीस आलं नाही. हे ह्यावेळेस आलं आहे, पण हे वारंवार तिथे होतं आणि म्हणून त्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे.